वाढ झालेली रक्कम 1,77,513 रुपये भैरवनाथाच्या नावाने। एक मिनिट। तर मंडळी आता रात्रीचे 12 वाजलेत। रथ हा गावच्या पारावरती येऊन उभा राहिलाय। उद्या सकाळी ठीक 6 वाजता श्रींचा रथोत्सव हा सुरू राहील। तर भेटूया उद्या सकाळी ठीक 6 वाजता। तर चांगलं मंडळी, गेल्या काही दिवस झालं आपण मूळच्या काळ भैरवनाथ उत्सवाचा आढावा घेत आहोत। आजच्या दिवशी श्री काळ भैरवनाथ यात्रेचा सांगता सोहळा म्हणजे रथोत्सव आहे। 4 दिवसापूर्वी झालेल्या श्रींच्या लग्न सोहळ्याचा आज वरद सोहळा आहे। तर त्याच निमित्तानं रथयात्रा संपूर्ण गावातून निघाली। काहीच वेळात श्रींचा रथोत्सव गावच्या मुख्य चौकामध्ये येईल। तर पाहूया श्रींचा रथोत्सव सोहळा। सुखान फक्त एकाने सर बाकी सगळ्यांनी मागणार नाही ताबा।
रथोत्सव दुपारी 2 वाजता मंदिरात येऊन संपन्न झालेला आहे. मारुती मंदिरामध्ये रथावरती अर्पण केलेली देणगी समस्त ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं मोजण्याची सुरू आहे. मागील वर्षीचे 8,01,769 रुपये, चालू वर्षीची रथावरची देणगी 9,79,182 रुपये, एकूण वाढ झालेली रक्कम 1,77,513 रुपये भैरवनाथाच्या नावाने. संध्याकाळी कुस्त्यांच्या आखाड्यानंतर यात्रा उत्सव हळूहळू उतरला जाईल, पण हा उत्साह ही परंपरा वर्षभर कायमस्वरूपी टिकून राहील. तर मंडळी, चांगभलच्या गजरात आणि गुलालाच्या मुक्त उधळणीमध्ये श्रीनाथ जोगेश्वरी यांचा रथोत्सव आज संपन्न झाला. तर भेटूया पुढच्या देवस्थानी, तोपर्यंत काळभैरवनाथाच्या नावानं चांगभल.